दंडवत हो. स्मरणाला ज्यांना उठायचंय त्यांनी एक तर संध्याकाळी लवकर जेवा. सगळ्यांना शक्य नाहीये, पण घरी जे लोक असतात त्यांनी तरी कमीत कमी लवकर जेवून घेतलं पाहिजे. आणि जे बाहेर आहेत त्यांनी घरच्यांना सांगितलं पाहिजे की आमची काय वाट बघू नका, तुम्ही लवकर जेवून घ्या. आहारशास्त्रानुसार लवकर जेवलं पाहिजे. आपण चुकीच्या वेळेला जेवतो, घरच्यांना तरी वेळेवर जेवू द्या, म्हणजे त्यांची तब्येत तरी चांगली राहील. हे झालं आहारशास्त्रानुसार. आरोग्यशास्त्रानुसार पण लवकर जेवलेलं आरोग्य चांगलं राहतं, आहार पण लवकर पचतो. आणि अध्यात्मासाठी पण सकाळी लवकर उठायचं, तुम्हाला लवकर जेवावं लागेल. खानदेश परिसरामध्ये सकाळी 9ला जेवतात, मध्ये नाश्ता आणि जेवण वगैरे काही नाही. सकाळी 9ला जेवतात. सकाळी तुम्ही 9ला जेवले तर संध्याकाळी 5ला तुम्हाला भूक लागणार म्हणजे लागणार. सकाळी 5ला जर का तुम्ही जेवलेले, संध्याकाळी जर का 5ला तुम्ही जेवलेले असाल तर सकाळी तुम्हाला 3 वाजता जाग येणार म्हणजे येणार. कारण की 5 म्हणजे त्याच्यासाठी लवकर झोपतात पण ते लोक, म्हणजे 5 वाजता जेवले तर संध्याकाळी 8ला झोपतात ते. तर आपण कमीत कमी संध्याकाळी जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही जेवा. आणि जेवल्यानंतर जेवणाचे पदार्थ साधे ठेवा. तुम्ही विदर्भात राहता म्हणून मसालेदार पदार्थ आणि त्याच्यावर तेल बिल घेऊन खायचं नाही संध्याकाळी. ते सकाळी तुम्हाला खायचं तसं खा, पण संध्याकाळचा तुमचा आहार सात्विक शांत आहार पाहिजे. मसालेदार, तेलकट, तूप जास्त त्याच्यामध्ये हेवी म्हणजे जड पदार्थ त्याच्यामध्ये नसला पाहिजे, जे लवकर पचेल अन्न. आणि जेवढं होईल तेवढं लवकर झोपायचं. हे फक्त 8 दिवस तुम्ही प्रयोग करा. हा 8 दिवसाचा कोर्स आहे, तेवढा करा. तुम्हाला सकाळी 3ला जाग यायला तुम्हाला सोपं होईल. सकाळी 3ला उठलात तुम्ही तर तुम्हाला त्रास नाही होणार, झोप येणार नाही, डोळे लागणार नाहीत वगैरे. आणि आहार जर का तुम्ही उत्तम ठेवला, जसं आता मी सकाळी 10:30ला मी जेवतो आणि संध्याकाळी 6:30ला मी जेवतो संध्याकाळी, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, अन्न पचन वगैरे होतं. सकाळी उठायचा त्याचा काही त्रास नसतो. मग म्हणजे आपल्याला सकाळी लगेच उठणं होणार नाही, त्याच्यासाठी आपल्या आहार विहारामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. सगळ्यात आधी हा बदल कमीत कमी तुम्हाला 1 महिना व्यवस्थित करून घ्यावा लागेल, आणि मग 1 महिन्याने तुम्हाला उठण्याची सवय करावी लागेल. असं सगळं करावं लागतं. दंडवत हो.